नमस्कार मित्रांनो, भागवत चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की ज्या वेळेला आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह खराब असतात, पण ते खराब असताना हे आपण आपल्या हाताने ते ग्रह खराब कसे करतो ते आपण आज बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया व्हिडिओला। ज्या वेळेला आपल्याला कोणी म्हणतं ना की तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह खराब आहे, शनी ग्रह खराब आहे, तर ते का खराब होतात? तर त्याचे काही वेगवेगळे प्रकारची कारणं आहेत आणि असं काही कारणं असतात की ज्या वेळेला आपण स्वतःहून ते ग्रह खराब करतो, तर त्याला सगळ्यात मोठं कारण कोणतं आहे की शुक्र ग्रह का खराब होतो? शुक्रामुळे आपल्याला नाव, प्रसिद्धी आणि सगळे ऐशो आरामाचे योग प्राप्त होतात। पण शुक्र आपण आपल्या हाताने कसा काय खराब करतो? हे शुक्र खराब करतो म्हणजे काय करतो आपण की घरातील ज्या महिला असतात त्या महिलांचा विनाकारण अनादर करणे, हे सगळ्यात मोठं कारण आहे शुक्र खराब होण्याचं। त्यानंतर विनाकारण कुठल्याही गोष्टीची खरेदी करणं की मी म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज नसताना पण ती वस्तू आपण खरेदी करणं, त्यावेळेला आपला शुक्र ग्रह खराब होतो। तुमचा शनी ग्रह केव्हा खराब होतो की तुमच्याकडे एखादी कंपनी असेल किंवा तुमच्या हाताखाली कोणी लोक काम करत असतील ऑफिसमध्ये, तर त्या कामगारांचा, तुमच्या हाताखाली लोकांचा, वर्कर्सचा तुम्ही विनाकारण अपमान करतात, त्यांचा अनादर करतात, त्यावेळेला तुमचा शनी ग्रह खराब होतो। तसंच अत्याधिक व्यसन कोणाला असतं, म्हणजे कोणी तंबाखू खातं, कोणी दारू पितं आणि त्या नशेमध्ये आपल्या घरातल्या लोकांना त्रास देणं व्यसनामुळे, आणि ते व्यसन स्वतःला घातकी बनवतं, त्यामुळे तुमचा शनी ग्रह खराब होतो। अशा प्रकारचं जर कधी तुम्ही वर्तन करत राहिले तर शनी ग्रह दिवसेंदिवस खराब होत जातो आणि तुम्हाला तुमच्या पत्रिकेमध्ये शनी ग्रह खराब आहे म्हणजे तो तर असतोच, पण तुम्ही स्वतःच्या हाताने अजून ते रोज उडवून घेतात। माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो व्हिडिओला कमेंट देखील करा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचा अनुभव नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।